ठेकेदार नव्हे रखवालदार निवडा, नामदार प्रवीणभाऊ दरेकर. स्वर्गवासी अजितदादांना विजयातून श्रद्धांजली अर्पण करा, नामदार आदितीताई तटकरे. करंजखोल येथे भाजपा राष्ट्रवादी युतीची भव्य जाहीर सभा. महाड तालुक्यातील करंजखोल येथे नडगावतर्फे बिरवाडी जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी महायुतीच्या वतीने आयोजित जाहीर सभा मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेत जिल्हा परिषदेचे उमेदवार निलेश महाडिक तसेच पंचायत समिती गणाचे उमेदवार सौ चैत्राली विनोद दिघे आणि ॲडव्होकेट सुरेश जामदार यांच्या प्रचारासाठी महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं. यावेळी मार्गदर्शन करताना नामदार आदितीताई तटकरे यांनी सभेच्या सुरुवातीलाच भावनिक मनोगत व्यक्त केले. 28 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कुटुंब प्रमुख स्वर्गवासी अजितदादा पवार यांचे निधन झाल्याने काही दिवस प्रचारात सहभागी होता आला नाही. याबाबत त्यांनी उमेदवारांची जाहीर माफी मागितली. नेतृत्व गमावल्याचं दुःख असलं तरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत महायुती एकसंघ असून उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असं त्या म्हणाल्या. स्वर्गवासी अजितदादांच्या निधनानंतरही प्रचार यंत्रणा अखंड सुरू ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांचे त्यांनी विशेष आभार मानले. हा काळ टीका टिप्पणीचा नसून संयम, एकजूट आणि शिस्तीने काम करण्याचा आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका 7-8 वर्षानंतर होत असून हा भागासाठी अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे असं त्या म्हणाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्वर्गवासी अजितदादांच्या स्मरणार्थ प्रचार सभा रद्द केल्याचा उल्लेख करत राजकारणाच्या पलीकडील संबंध आणि संवेदनशीलतेचं उदाहरण त्यांनी अधोरेखित केलं. विजय मिळवूनच स्वर्गवासी अजितदादांना खरी श्रद्धांजली अर्पण करता येईल असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं. सभेत नामदार प्रवीणभाऊ दरेकर यांनी मुद्देसूद भाषण करत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचं महत्त्व विशद केलं. गाव पातळीवरील प्रश्न, अडचणी आणि जनतेचं सुखदुःख समजून घेणारं नेतृत्व निवडण्याची ही निवडणूक आहे असं त्यांनी सांगितलं. दडपशाही, गुंडगिरी आणि दहशतीला उत्तर देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले मतदानाचे शस्त्र वापरण्याचं आवाहन त्यांनी केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारे 18 पगड जातीचा सोबत घेणारे संस्कारक्षम नेतृत्व या मतदारसंघाला हवे असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. विरोधकांकडून जनतेची फसवणूक होत असल्याचा आरोप करत लोकशाही मार्गाने त्यांना धडा शिकवण्याचं आवाहन केलं. नामदार दरेकर यांनी करंजखोल आणि परिसरात राबवण्यात आलेल्या विकास कामांचा सविस्तर आढावा घेतला. सोमजाई मंदिर, भक्तनिवास अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा योजना, पर्यटन विकास, शाळा दुरुस्ती, स्मशानभूमी, सभा मंडळे तसेच 175 कोटी रुपयांच्या 200 खाटांचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची माहिती त्यांनी दिली. हा खरा विकास असून महाड पोलादपूर तालुक्याचा आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांमध्ये आमूलाग्र बदल घडवणार आहे असे ते म्हणाले. जनतेच्या पैशांवर डल्ला मारणारे नव्हे तर जनतेच्या पैशाचं रक्षण करणारे प्रतिनिधी जिल्हा परिषदेत पाठवायचे आहेत असे सांगत दरेकर यांनी निलेश महाडिक, सौ चैत्राली दिघे आणि ॲडव्होकेट सुरेश जामदार यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचं आवाहन केलं. सभेपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून स्वर्गवासी अजितदादा पवार यांना 2 मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर नामदार प्रवीण दरेकर, नामदार आदिती तटकरे, माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप, भाजपा परिषद सदस्य बिपिन महामुनकर, जिल्हा परिषद उमेदवार निलेश महाडिक, पंचायत समिती उमेदवार ॲडव्होकेट सुरेश जामदार, पंचायत समिती उमेदवार चैत्राली विनोद दिघे, भाजप जिल्हा सरचिटणीस हेमा बानकर, भाजपाचे नागेंद्र राठोड, कृष्णा शिंदे, नगरसेवक सुमित पवार, नगरसेवक सुरेश बावणे, नगरसेवक अक्षया हेलकर, राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष राजेंद्र कोरपे, संदीप ठोंबरे, भाजपा महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट मंजुषा कुंद्री मोती, निलिमा भोसले, महेश शिंदे, सरपंच सुनीता महाडिक, सरपंच चंद्रकांत मोरे, प्रवीण महाडिक, विनोद दिघे, रणजित पालांडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचा प्रास्ताविक महेश शिंदे यांनी केले.